गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ नावाहन, साधकालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन, आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन, मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करीते वंदन, कार्य तुझेच सिद्धीच जाया, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. ताई एक मिनिट हा. आवाज सगळ्यांना क्लिअर होतोय आहे, येतोय ना? का बारीक येतोय? नाही, हा, आवाज थोडा बारीक येतोय. आवाज बारीक वाटतोय. बारीक येतोय. हा हा, बरोबर. आता येतोय? थोडं बोलल्यावर समजेल. जय गजानन. हा, आता हा. गेल्या सत्रात आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण करायचा प्रयत्न केला. पूर्ण झाला असं आपण म्हणूया. खरं तर अजून खूप गोष्टी आहेत त्यातल्याही सांगण्यासारख्या, पण आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळणार आहोत. दासगणू महाराजांच्या चरणी पण नतमस्तक होऊया. अधिक महिना सुरू झालेला आहे 17 तारखेला, आणि असं म्हणतात की अधिक महिन्यात आपण जे काही सत्कर्म सत्कार्य करतो त्याचं पुण्य हे शतपटींनी जास्ती मिळतं. आता त्या पापपुण्याची गणना आपण काही करत बसत नाही, ते जो करणारा आहे तो जाणे. पण आपण हे अधिक महिन्याच्या आधीपासूनच सुरुवात केलंय आणि तसंच आपण पुढे चालू ठेवायचं. एक अधिक महिना आला आहे म्हणून त्याच्यात अजून काहीतरी आपल्याला सत्कर्म करता आली तर ती करायची. दानाला खूप महत्व आहे या महिन्यात, त्यामुळे जितकं आपल्याकडून शक्य आहे तितकं दान द्यावं. एक मिनिट. कथा कीर्तन आयोजित करावीत किंवा जिथे असतील तिथे जाऊन ऐकावीत. आपल्याकडे आता पुढच्या अध्यायात येतोच आहे कथा कीर्तनाचा भाग. तर अशा अनेक चांगल्या गोष्टी ह्या महिन्यात कराव्यात असं जर शास्त्रांनी सांगितलेलं आहे, तर आपण ते कोण मोजतंय पापपुण्य याचा विचार न करता करावं असं माझं मत आहे. की फार त्याची शहानिशा न करता हे खरंच आहे का, मग सायंटिफिकली ते असं असतं मग असं का वगैरे याच्यात आपण पडायचं नाही. जे सांगितलेलं आहे ठीक आहे, गुरुजनांनी आपल्याला जर काहीतरी सांगितलंय की ह्या महिन्याचा असा उपयोग करून घ्या, तर आपण तसा उपयोग करायचा. या दृष्टीने आज आपण श्रवण करणार आहोत गजानन विजय ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाचं. तत्पूर्वी पहिल्या अध्यायाचा शेवट दासगणू महाराजांनी कसा केलेला आहे आपण गेल्या वेळी बघितलेला आहे की बिगिन विथ द एंड इन माइंड. तुम्हाला सगळ्यात शेवटी काय साधायचं आहे तिथपासून सुरुवात करा, आणि तो उपदेश महाराजांनी व्यंकट भक्ताला दामोदर पंतांना तिकडे दिलेला आहे. काय उपदेश दिलेला आहे? याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. याच्यावरनं आपल्या गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात सुरुवातीला अनेक संतांची मालिका आलेली आहे. खूप संतांबद्दल दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे की आपल्या या भारतात जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे, पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे नाही राहिली यादवरी. याचे हेच कारण या भूमीचं संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत, की असं म्हणत त्यांनी भरपूर संतांची मालिका दिलेली आहे. त्यातलेच एक संत म्हणजे
निपट निरंजन चरपटनाथांचे शिष्य होते. हे नवनाथ पंथातले चरपटनाथ जे आहेत त्यांचे शिष्य म्हणजे निपट निरंजन. तर ह्या निपट निरंजन यांनी एक छानसं काव्य रचलेलं आहे. ते कशासाठी, तर नरजन्माला येऊन काय करावं हे थोडंसं कडक भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते एक वाचते आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. निपट निरंजन असं म्हणतात, आने की वाट कौन, कुठून आलो आपण, कुठल्या वाटेने आलोय. जाने का घाट कौन, कुठे जाणार आहोत आपण शेवटी. आने की वाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, कशात ब्रह्माला सामावलेलं आहे. कहाँ से जीव आया है, शिव का स्वरूप कौन, माया कौन, धरनी कौन, धरनी को धरे कौन, धरनी को धरे कौन, सोवन में जागे कौन. झोपलेले असताना कोण जागतं. भगवद्गीतेत श्लोक आलेला आहे, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे ज्या रात्री सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा मुनी जागा असतो, आणि जेव्हा मुनी झोपतात तिथे आपण सामान्य माणसं जागे असतो. झोपणं आणि जागं असणं म्हणजे काय, तर आपण रात्र आणि दिवस म्हणजे काय, तर या निशा सर्व भूतानाम, जी आपल्यासाठी रात्र आहे ती रात्र काय, तर परमार्थ. परमार्थात आपण झोपा काढतोय. तस्याम जागृती संयमी, त्याच्यामध्ये मुनी मात्र खडखडून जागा आहे. यस्याम जागृती भूतानी, त्या प्रपंचात आपण खडखडून जागे असतो, त्याच्यात मुनी मात्र झोपलेला असतो. तर असं सांगितलेलं आहे. तसं चोवन में जागे कौन, देह ले भागे कौन, कोण घेऊन जातं आपला देह. वाद चंद लागे कौन, कौन में कौन समाया है, कहे निपट निरंजन. आता त्यांनी कठोर शब्द वापरलेले आहेत, पण मला ते वापरावे लागणार, त्यांचंच काव्य आहे ते. कहे निपट निरंजन, इतना नाही बुझे तो, झक मारन दरदेह पाया है. असं त्यांनी एकदम कडक शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की नरदेह कशाला मिळालाय आपल्याला. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळवायचे. आने की वाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, कहाँ से जीव आया है, शिव कौन, शिव का स्वरूप कौन, माया माया कौन, धरनी कौन, धरनी को धरे कौन, सोवन में जागे कौन, देह ले भागे कौन, कौन कौन में समाया है, कहे निपट निरंजन इतना नहीं बूझे तो, जग मारन देह पाया है. तर ही अशी असा शेवट दासगणू महाराजांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे पहिल्या अध्यायाचा केलेला आहे. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले हेच याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. याचेच करा सदा मनन. त्याच्या पुढे काय येतं की कशापासून जग झाले. त्यानंतर बंकटलाल दामोदर दोघे गहिवरले, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. आणि पुढे तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथापायी निवेदन होईल द्वितीय अध्यायी, असं म्हणून ते ग्रंथ अध्याय समाप्त करतात. आता हा उपदेश घेऊन दासगणू महाराज आपल्याला पुढच्या अध्यायाकडे घेऊन जात आहेत. अध्याय दुसरा. जय 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 अजित सर्वेश्वरा, चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा, रसभरीत आतला गाभा टरफला ते महत्व आणि. तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेणे बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. अशा पहिल्या 5 ओव्या आहेत आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला दासगणू महाराज असं म्हणतात की
जय 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 अजय अजित सर्वेश्वरा चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधू पाहि मा मंगलाचरण घेतला आहे. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. वशिला मागतायत त्या, तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. आता वशिला कधी लागतो? जेव्हा आजकाल तर सगळीकडेच लागतो, पण तरी पूर्वी अशी वशिला लावायची गरज कधी लागायची की आपली तेवढी पात्रता नाही, पण काहीतरी असाध्य गोष्ट आपल्याला हवी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी अधिकारी व्यक्ती त्याचा वशिला लावायला लागतो. तो अधिकारी व्यक्ती जर जाऊन बोलला की अमुक अमुक आहे, याला अमुक अमुक हवं आहे तर द्या, तर मग काय त्याचं जे वजन असतं त्याच्या बोलण्याचं, त्या बोलण्याच्या वजनाने जी असाध्य गोष्ट आहे ती आपल्याला प्राप्त होते. दासगणू महाराजांनी तशीच इथे शरणागती पत्करलेली आहे पांडुरंगापुढे. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. पुढी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. याचा अर्थ काय? जोपर्यंत प्राण या शरीरात आहे तोपर्यंत या देहाला विचारणारे आहे. एकदा प्राण शरीरातनं गेला की कोण विचारणारे, कोण विचारी मढ्याते. एक गोष्ट आहे, लक्ष्मी आणि विष्णू यांच्यामध्ये एकदा सुखसंवाद चालू होता, जो साधारण पती पत्नींमध्ये सुखसंवाद चालू असतो तो. आता आजच एक व्हॉट्सअपवर एक जोक आला, असे जोक खूप फिरत असतात की शेजारी खूप मोठ्या मोठ्याने भांडणं चाललेली होती. आधी शेजाऱ्यांच्याकडे कोणीतरी आलं आणि ते बघितलं त्या माणसाने की आपल्या शेजारी कोणीतरी आलेलं आहे, आणि तो माणूस आत शिरल्यानंतर मोठमोठ्याने भांडणाचे आवाज यायला लागले. म्हणून तो शेजारी आपला गेला विचारायला की काय झालं, कोण आलं यांच्याकडे, एवढी मोठी भांडणं का सुरू झाली हा माणूस आल्यावर इकडे. तर म्हणून त्याने विचारलं की काय झालंय. तर नवरा बायको आपसात भांडत होती आणि तो माणूस म्हणाला की मी तर काहीच बोललो नाही, मी जनगणनेसाठी आलो आणि मी फक्त विचारलं घरातलं मुख्य कोण आहे. ह्याच्यावरून या दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत. तर असं नवरा आणि बायको मध्ये जे सुखसंवाद होतात तसे सुखसंवाद विष्णू आणि लक्ष्मी मध्ये चालू होते. काय सुखसंवाद चालू होते? हेच, तू जास्ती महत्वाचा आहेस की मी जास्ती महत्वाची. ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना कोण जास्ती महत्वाचं वाटतं? विष्णू म्हणतो अर्थातच मी. लक्ष्मी म्हणतात नाही, मी सिद्ध करून दाखवते तुम्हाला की तुमच्यापेक्षा मीच जास्ती महत्वाची आहे. विष्णू म्हणतो ठीक आहे, चल जाऊया. तिथून एक शव जात असतं, लोक घेऊन जात असतात आणि चार माणसं आजूबाजूला त्यांचे नातेवाईक सगळे असतात, जात असतात सगळे स्मशानभूमीकडे. आणि लक्ष्मी तिकडे म्हणते आता बघ, आणि ती पैशाचा पाऊस पाडते. पैशाचा पाऊस पडल्याबरोबर जे कोणी नातेवाईक आजूबाजूला असतात ते सगळे धावतात आणि एक 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 ते पैसे उचलायला लागतात. इतकं की ज्या 4 जणांनी उचललेलं असतं ते खाली ठेवतात आणि पैसे घ्यायला लावतात. आता लक्ष्मी हसते आणि विष्णूला म्हणते बघ बघ माझं महत्व किती आहे, की अरे त्याला घेऊन जात असताना सुद्धा त्याला खाली ठेवलं आणि मला घ्यायला आले. तुझ्यापेक्षा माझंच महत्व जास्ती आहे. त्यावर विष्णू म्हणतात सगळे धावले, एक नाही धावला. एक नाही धावला कारण त्याच्यात मी नाही. बाकी सगळे धावले कारण तोपर्यंत त्यांच्यात मी आहे अजून. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला महत्व आहे, एकदा मी नाही म्हटल्यावर तुला महत्व नाही. हे लक्ष्मीला पटलं. पुढी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. तसंच भजगोविंदम म्हणून एक अतिशय सुंदर शंकराचार्यांचं काव्य आहे. इतकं सुंदर काव्य आहे, त्याच्यात एक छान असा श्लोक आहे. तो असा, हे जे दासगणू महाराजांनी लिहिलंय तेच त्याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे. यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छति कुशलम गेहे गतवती वायव देहापायो भार्या बिभ्यती तस्मिन काये. म्हणजे काय तर जोपर्यंत हा प्राण शरीरात आहे तोपर्यंत घरात कुशल मंगल विचारतात.
कसं आहे, काय हवंय, खायला हवंय, प्यायला हवंय. पण जसा हा प्राण देहातनं निघून जातो तेव्हा पत्नी सुद्धा त्या देहाला घाबरते. कुणी माझी नसल्या प्राण कोण विचारी म्हणते, सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा, रस भरीता आतला गाभा, टरफला ते महत्व आणि तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी. हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. समर्थ निघून गेले. का निघून गेले असतील ते? अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले असं असताना महाराज का बरं निघून गेले असतील? एकतर महाराज सिद्ध कोटीचे संत, सदैव उन्मनी अवस्थेत कायम सच्चिदानंद स्वरूपात लीन असे असायचे. असं असलेल्या संत कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे, पात्र पाणी प्यावे असे होता एक भोपळा. जर काहीही नको होतं त्यांना, तर आता हे 2 जण पाया पडले म्हणजे अख्खा गाव पाया पडायला लागेल, मग आपण ह्याच्यात अडकू, या उपाधी आपल्याला लागतील, म्हणून महाराज पळून गेले. दुसरं कारण असं की पळून गेले पण बंकटलालाच्या चित्तामध्ये ती तळमळ, तो सद्भाव जागृत करून गेले. बरं, सद्भाव जागृत केला म्हणून लगेच त्याला प्राप्त झाले का? आपल्याला अतिशय सहजपणे प्राप्त झालेल्या गोष्टीची किंमत असते का? कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत, पण ह्या ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना त्याची किंमत असते. एखाद्या गरीब माणसाला विचारा की 2 वेळचं अन्न मिळणं किती महत्वाचं असतं. पाणी, राजस्थानला गेलो, कुठेतरी लांबवर रिमोट विलेजेस मध्ये आपण गेलो तर तिथे लांब जाऊन हंडे घेऊन पाणी भरून आणायला लागतं. तेव्हा कळतं की त्या पाण्याचं काय महत्व आहे. आपल्याकडे नळ सोडला की पाणी येतं, कित्येक लोक ते पाणी वाया घालवतात कारण किंमत नाही, सहज प्राप्त आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप विचार करणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट वापरताना किती काळजी घ्यावी की कुठेतरी कोणीतरी असं आहे ज्यांना हे सहज प्राप्य नाहीये, आपल्याला आहे म्हणून ते वाया घालवू नये. एवढंच. असो, विषयांतर करत नाही. तर हे एक कारण की बंकटलालाच्या मनात तो सद्भाव जागृत झालेला आहे. पण इथेच जर महाराज थांबले असते आणि तसेच बंकटलाला बरोबर गेले असते तर बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. काय तो आपण आपला विचार करू नंतर. पण म्हणून महाराज पळून गेले. बंकटलाला लागून हुरहुऱ्या वाटू लागले. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप, ते जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. आता ध्यास लागणं म्हणजे काय असतं हे दासगणू महाराजांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की संत हे सहज प्राप्य नाहीत. एक छान कवन लिहिलेला आहे. तात मिले पुनि मात मिलय, सुत भ्रात मिलय, युवती सुखदाई, राज मिलय गजबाज मिलय, सब साज मिलय, मन वांछित पाई, लोक मिले सुर लोक मिले, विधि लोक मिले, वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सबही सुख, दुर्लभ संत समागम भाई. म्हणजे काय? तात मिले पुनि मात मिले, आई मिळते, वडील मिळतात, भ्रात मिले, सुत मिले, मुलगा मिळतो, बंधू मिळतो, पत्नी मिळते, राज्य मिळतं, सगळे ऐश्वर्य भोग मिळतात. जे जे काही मनोरथ मन वांछित पाहिजे, जे काही मनात ते सगळं मिळू शकतं. लोक मिले, नरदेह मिळू शकतो, सुरलोक मिळे, स्वर्ग मिळू शकतो, वैकुंठ सुद्धा मिळू शकतो. जे जे काही सुंदर आहे ते सगळं मिळू शकतं. पण संत समागम दुर्लभ बाई. बाकी सगळं तुम्हाला मिळेल पण संत मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतद् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय, हे सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे संत असे सहज प्राप्य नाहीत.
पहिल्या अध्यायात ध्येय सांगितल्यानंतर आता ते सांगतायत की ध्येय प्राप्तीकडे जाण्यासाठी कसं जायचं आहे, ती वाट आता दुसऱ्या अध्यायापासून महाराजांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. पहिलं काय पाहिजे तर ती तळमळ पाहिजे, की महाराज निघून गेले पण एक ती तळमळ जागृत करून गेले की ते कोणीतरी आहेत, ते मला भेटायला हवेत परत, तोपर्यंत माझं लक्ष कशातही लागणार नाहीये. जोपर्यंत महाराज मला भेटत नाही तोपर्यंत मला कशातच मन लागणार नाही. महाराज हवेत, महाराज हवेत, महाराज हवेत, हेच बंकटलालाच्या मनात सतत सतत चालत होतं. जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना, अशी त्याची अवस्था झालेली होती. हा जो ध्यास लागला त्याच्यामुळे काय झालं की कशात लक्ष लागेना त्याचे भवानीराम म्हणतायत की अरे हा एवढा तरणा ताठा मुलगा याला हे याचं काय झालंय याचं. घरी येता वडीला पुसती भवानी रामसन्मती, बाळा तुझी आजवृत्ती कारे झाली त्यांच्या. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ईशा असह्य यातना होती कशाचं सांग मज. पुढे तर सगळा संवाद आपल्याला माहिती आहे, पण त्याने वडिलांना सांगितलं नाही. का सांगितलं नाही? वडील स्वतःहून जेव्हा विचारतायत की तुला काय झालंय बाळा, सांगू शकले असते व्यंकटलाल की असं असं मी योगी बघितलंय, पण मला त्याचा ध्यास लागलाय आता, पण आता मला ते भेटत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. हे का नसेल सांगितलं वडिलांना? कारण आता अजून व्यंकटलालाला वाटतंय की ते कोणीतरी योगी आहे. अजून मनाची 100% खात्री झालेली नाहीये, म्हणून ते अजून वडिलांना सांगायला धजावत नाहीयेत. शेजारी रामाजीपंत देशमुख वयाने वृद्ध अत्यंत व्यंकटलालाने हकीकत त्यांना निवेदली. आता घरी सांगितलं नाही पण रामाजी पंतांना सांगितलं. का सांगितलं? ते वयस्कर आहेत, आपल्यापेक्षा कोणीतरी वयस्कर आहेत, त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे, म्हणून त्यांच्या पुढे तरी आपण मोकळं व्हावं अशा यांनी व्यंकटलालांनी रामाजी पंत देशमुखांना हे सांगितलं. आणि त्याच्यावर रामाजी पंत देशमुखांनी दुजोरा दिला की तू जो पुरुष कथीची मला तो योगी असावा कोणीतरी. योग्यान वाचून अशा क्रिया मिळती ना कुठे पहाव्या, पूर्व सुकृता वाचून या होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना. असं जेव्हा सांगितलं तेव्हा व्यंकटलालाच्या मनात खात्री झाली, तरी कुठेतरी एक छोटीशी जागा बाकी होती. कसं दासगणू महाराजांनी हे चरित्र रचलेलं आहे आणि कशा या गोष्टी घडत गेल्यात त्याचा आपण विचार केला तर हे मुद्दे लक्षात येतात की ह्याच्यानंतर हे काय, ह्याच्यानंतर हे काय आहे. दर्शन देऊन गेले, वडील विचारतात, वडिलांना सांगितलं नाही, रामाजी पंत देशमुखाने सांगितलं. आणि मग पुढे काय झालेलं आहे तर ऐशा स्थितीत दिवस चार व्यंकटलालाची तिळभर विसरण पडे तयार, अजिबात विसर पडत. हा ध्यास किती सुंदर असतो, किती सुंदर असतो. समर्थ रामदास स्वामींना असा ध्यास लागलेला रामाचा. एकदा त्यांची आई विचारते, काय झालंय तुला बाळा? मला रामाचं भूत लागलंय असं म्हणालेले. तसं व्यंकटलालाला महाराजांनी धरून ठेवलेलं होतं. ती तळमळ जेव्हा जागृत होते ना तेव्हा व्यंकटलाल काय बरं विचार करत असेल की मी सगळीकडे शोधतोय महाराजांना, इतक्या तळमळीने शोधतोय तर ते मला का भेटत नाहीये. त्याच्यावर सुद्धा मोरोपंतांच्या काही आर्या आहेत, वामन पंडितांचे काही श्लोक आहेत, वाढेल विषय. पण त्याच्यातही हेच लिहिलेलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा असा ध्यास लागलेला असतो आणि तरी ती व्यक्ती आपल्या समोर येत नाही, मग आपण किती विचार करायला लागतो की का बरं असं झालं असेल. महाराज तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्ती तळमळ असलेला कोणी भेटला का हो? त्याच्यासाठी तुम्ही निघून गेलात का हो? माझ्याकडून काही चूक झाली का? मी तुम्हाला त्या दिवशी मी तर तुम्हाला विचारलं, तुम्हाला पाणी विचारलं, तुम्हाला अन्न विचारलं, तरी काही कमी झालं का? महाराज का बरं? आपलीच पुण्याई नसेल तेवढी. आपण याचाच विचार करतो की जर, आणि हे चांगलं आहे, आपण आपल्याकडून काहीतरी कमी राहिलेलं आहे असं जेव्हा विचार करतो तेव्हा ते चांगलं असतं. ह्याच्या विरुद्ध नाही, म्हणजे तेच कोणीतरी बरोबर नाहीये. या अर्थी आपण इतक्या तळमळीने बोलवतोय आणि ते येत नाहीत म्हणजे त्यांच्यातच दोष आहे असं असं समजणारे ही लोक असतात
आणि आपल्यातच काहीतरी दोष आहे असं समजणारी लोक असतात. आपण बंकटलालाच्या कॅटेगरीत पडावं त्याच्यासाठी खूप साधना लागते, पण तरी सुद्धा ह्या कॅटेगरीमध्ये आपण यावं की दोष आपल्यात आहे, तिथे नाहीये. ते अजून संत आहेत हे बंकटलालाची 100% खात्री झालेली नाही, तरी सुद्धा तो म्हणतोय की दोष माझ्यात आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जेव्हा 4 दिवस गेले, समर्थांचं कसं झालेलं, पंढरपूरला गेले, तिकडे विठ्ठलाकडे बघितलं. विठ्ठलाकडे बघितल्यावर त्यांना त्यांच्यात रामच दिसला. येथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले. असं तिकडे विठ्ठलाला बघून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, असा हा ध्यास प्रत्येक भक्ताला जर लागला तर संत नक्कीच त्याच्या बरोबर सावलीसारखे उभे राहतात. पण आपल्याला ध्यास असतो तो प्रपंचाचा. सकाळी उठल्यावर खायला काय करू, दुपारी जेवायला काय करू, आज भाजी कुठली करू, भाजी कशी आणू, काय, हेच विचार असतात. हेच जर विचार महाराजांकडे वळवले, महाराज आज कुठली भाजी खायची तुम्हाला, आज तुम्हाला काय ब्रेकफास्ट करायला आवडेल, विचार तेच वळवले महाराजांकडे, खूप फरक पडतो या गोष्टीने सुद्धा. की जे करतो आहोत ते महाराजांसाठी करतोय. खरं गेल्या वेळी मी म्हटलं तसं आपण त्यांच्यासाठी काही करत नाही, जे करतो ते आपल्यासाठीच करतो, निज कल्याण व्हावया. पण तरी सुद्धा जेव्हा ते प्रेम निर्माण होतं तेव्हा आपोआपच, आज महाराज काय हवंय तुम्हाला, आज काय करू. माझ्या मैत्रिणीच्या घरची गोष्ट सांगते की आमच्या एक नांदेडकर गुरुजींच्याच अतिशय आवडत्या शिष्या मेधाताई म्हणून होत्या. तर त्यांना असं काय काय कळायचं, म्हणजे एक ती वेगळी ही होती त्यांना. आणि त्याच फोन करून सांगायच्या की अगं महाराज असं म्हणतायत, महाराज असं म्हणतायत. तसं एकदा माझ्या मैत्रिणीकडे पिझ्झा मागवलेला, आणि माझ्या मैत्रिणीची अशी सवय होती की आहे अजूनही, की जे काही घरात बनवलं जाईल ते महाराजांच्या समोर दाखवायचं. आणि रोज जे काही घरात बनवले जाईल, जे काही घरात नवीन वस्तू आणली जाईल, सगळं तिच्याकडे असं छान देवार आहे समोर, असं छान त्याला ते स्लायडर ठेवलेलं आहे, जे काही येतं ते पहिलं तिकडे जातं. मग भाजी असू दे, नवीन कपडे असू दे, जे काही असेल ते तिथे ठेवलं जातं. आणि तसंच ते महाराजांचं ताट सुद्धा ठेवलं जातं. तर ते ठेवलं आणि फोन आला. पिझ्झा काही महाराजांना दाखवला नाही तिने, फोन आला. मला ना ते ताई म्हणाल्या तिला, अगं महाराज म्हणतायत की मला ना ते रोज ते ते खाऊन कंटाळा आलाय, ते काहीतरी त्रिकोणी त्रिकोणी आणलंय ना, ते हवंय मला. प्रत्यक्षात त्यांना माहिती नाही की इथे पिझ्झा मागवलेला आहे. महाराज जे त्रिकोणी त्रिकोणी म्हणतात ते काय हे तिलाही माहिती नाही. पण तरी सुद्धा तिने सांगितलं की तुझ्याकडे काहीतरी त्रिकोणी त्रिकोणी आणलंय, ते त्यांना हवं. तर अशी जेव्हा आपण त्यांच्याशी इतके एकरूप होतो की त्यांचे आवाज, त्यांचे शब्द आपल्याला ऐकू येतात. जसं नांदेडकर गुरुजी म्हणायचे, मला महाराजांचे श्वास ऐकू येतात. हे कधी होऊ शकतं, जेव्हा सतत आपल्या मनात महाराजांचाच ध्यास असेल, सतत सतत केवळ महाराजांचे विचार असतील, तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात. दासगणू महाराजांनी आपल्याला ह्याच्यात हे सांगितलेलं आहे की जर त्यांना प्राप्त करायचं असेल तर असा ध्यास लागला पाहिजे. त्यासाठी हे सगळं दासगणू लिहिल्यात. किती ओव्या असतील, अगदी 10-12 असतील, पण त्याच्यामध्ये हा अर्थ दडलेला आहे की ह्याची सुरुवात कशी करायची, ध्येयाच्या वाटेने जायची. तर हा ध्यास लागला पाहिजे. बरं, ऐसा स्थितीचा दिवस चार गेले निघून साचार, बंकटलालाचे तिळभर विसरण पडे तयाचा. आणि मग गोविंद बुवा टाकळीकर येतायत. नवीन पात्र आलंय आपल्या कथानकात, चरित्रात. का बरं आणले असेल गोविंद बुवांना? पुन्हा अतिशय महत्वाची गोष्ट, येऊ आपण त्याच्याकडे. पण पहिलं काय झालं तर गोविंद बुवांचं कीर्तन ठरलं आणि
होते का कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे, लौकिक यांचा वऱ्हाड आता होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. सगळीकडे कीर्तनाला जात होते, फिरत फिरत मध्ये शेगावी आले. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावो लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. व्यंकटलालही तेथे चालला, मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. इथे विचार करण्यासारखी गोष्ट. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. एकदा तुम्ही एका मार्गावर चालायला लागलात की तुम्हाला पांथस्थ जे भेटतात ते असेच भेटतात ज्यांनाही त्याच मार्गावरून वाटचाल करायची आहे. बंकटलालाला पितांबर शिंपीच का भेटले? अजून कोणी का नाही भेटलं? रामाजी पंत देशमुखांकडेच का गेले? या सगळ्या गोष्टी आपल्याला हा विचार करायला लावतात की आता बंकटलालाला ध्यास लागलेला आहे. आता तो त्याचं पाऊल भक्ती मार्गाकडे वळत आहे. तर ह्या भक्ती मार्गावर अजून एक त्याला पांथस्थ मिळालेला आहे आणि त्याला बंकटलाल सगळी हकीकत सांगतायत. बंकटलालाने हकीकत त्याला सगळं सांगितलं त्याला की कोण भेटलेलं होतं, कसं भेटलेलं होतं. तेव्हा पितांबर महाराज सुद्धा त्याला सांगत आहेत की मलाही त्यांच्या भेटीला घेऊन जा. असं करून पितांबर महाराज बंकटलाल असे चाललेत आणि तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन? गेले उभयता धावून, देवी द्रव्य घटाते पाहून. काय देवी कृपण जाय हपापोनी. वा चातकाते स्वाती घन, वा मोराची मेघ दर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंद. तेव्हा बहुतेक साड्यांचे सेल लागत नसावेत, नाही तर दासगणू महाराजांनी लिहिलं असतं किंवा नारीजन सेल पाहता आनंदती. तर असं म्हणजे का सांगितलं की ह्या 3 उपमांपेक्षा ही उपमा जास्त जवळची वाटते, म्हणून ही उपमा सांगितली की साड्यांचा सेल लागलेला आहे 60%. ही बायकांची जी वाह कधी जाते. तसं चातकाते स्वाती घन, चातक पक्षाला स्वाती नक्षत्राचं पाणी इतकं महत्वाचं असतं की तो बाकी कुठलंही पाणी पित नाही. चातक चौतीसी म्हणून तुलसीदासांनी एक काव्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की कशी तुमची निष्ठा पाहिजे तुमच्या गुरुवर. एक भरोसे एक बल एक राम विश्वास, हे जे काव्य आहे ते चातक चौतीसी काव्य आहे की चातक पक्षाचं कसं असतं. एका चातक पक्षाची गोष्ट त्यांनी सांगितली तुलसीदासांनी की तो त्या मेघाकडे चोच उघडी ठेवून असा बघत बसलेला असतो आणि कधी त्या स्वाती नक्षत्राचा पावसाचा थेंब त्याच्यावर पडतोय, त्याच्या चोचीत पडतोय याची वाट बघत असतो. आणि इतकं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की जोराचा वारा आला, तो पक्षी उडून गंगेत पडलाय, त्याचे पंख तुटून गेलेत, वीज चमकलीये, सगळं झालंय, पण तरीही त्यांनी त्याची चोच त्या मेघाकडेच वळवलेली आहे आणि तो स्वाती नक्षत्राच्या थेंबाचीच वाट बघतोय. बाकी त्याला काय होत आहे आपल्या आजूबाजूला काहीही पडले नाही. गंगेत पडून सुद्धा गंगेचं पाणी तो घेत नाहीये. म्हणजे काय तर एकच ध्यास. म्हणून ती चातक चौतीची लिहिली आहे. चातकाते स्वाती घन, वा मोराचे मेघ दर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. रोहिणी रमण चंद्राला बघून चकोर जसा खुश होतो, तसे बंकट भक्त आणि पितांबर महाराज त्यांना बघून त्यांना खूप आनंद झाला. धावत गेले, दूर उभे राहिले. का दूर उभे राहिले? पहिल्या अध्यायाचा शेवट करताना सांगितलेला आहे की अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले म्हटल्यावर महाराज पळून गेले. आता जर आपण जवळ गेलो आणि हे पळून गेले तर नको, आपण दूरच उभे राहूया. एक एक ओवी कशासाठी लिहिलेली आहे हा जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा या गोष्टी लक्षात येतात. दूर उभे राहिले, विनयाने बोलूला काही आणू का खावया. पुन्हा प्रश्न विचारला काही खायला आणू का. महाराज बोलले आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. आता माळणीच्या सदनातून का?
आणि बंकटलालाच का पाठवलं? पितांबराला नाही पाठवलेलं, बंकटलालाला पाठवलं. का बरं पाठवलं असेल बंकटलालाला? बंकटलाल सावकार आहे. भाकरी मागितले माळणीच्या सदनात. एक सावकार माळणीच्या सदनात जाऊन माझ्यासाठी झुणका भाकरी घेऊन येतो का? तिथे कुठे त्याचा अहंकार मध्ये येतोय का, की मी सावकार, मी त्या माळणीच्या घरी जाऊन भाकरी मागू आणि तुम्हाला आणून देऊ? माझ्या घरी भाकरी होईल, किती भाकऱ्या होतील, सगळं आणून देतो तुम्हाला. एक प्रश्नही विचारला नाही. जसं महाराजांनी सांगितलं आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून, माळणीची भाकरी मागितली. कुठेतरी तिचं पुण्य फलद्रूप झालेलं होतं, की तिच्या हातची भाकरी महाराजांपर्यंत जात होती, महाराज ती खाणार होते. आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून गेले बंकटलाल जाऊन माळणीच्या सदनातून झुणका भाकरी घेऊन आले, महाराजांच्या हातावर ठेवली. इथेच बंकट भक्ताचं विशाल अंतःकरणाची आपल्याला कल्पना येते, की नाही त्याला असं वाटलं की हे काय करतोय आपण, कशाला तिच्याकडे जाऊन. बरं ती नाही म्हणाली असती तर तेही त्याची तयारी असणार, म्हणूनच ते जाऊ शकले. सावकार असून, अधोरेखित की सावकार असून, पुढे एका अध्यायात आलेलं आहे. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल सावकाराचा त्यांच्या विरुद्ध बोलण्या कुळांची छाती नसेल, कोणालाही सावकारा विरुद्ध बोलता यायचं नाही. अशा वेळेला जाऊन माळणीच्या सदनात त्यांनी भाकरी घेऊन आलेल्या आहे महाराजांसाठी. बर, पितांबराला काय सांगितलं? अतिशय महत्वाचं. मला हा दुसरा अध्याय खूप आवडतो, कारण इकडे इतके रीड बिटवीन द लाईन्स आहेत, इतके आहेत की तो अध्याय पुढेच सरकत नाही. असो, पितांबर महाराजांना काय सांगितलंय? जा जाऊन ओढ्यावरी तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले, गुरुराया ओढ्याचं पाणी अल्पच दया, पाण्याचा तुंबा बुडवाया मुळी नाही अवसर. तितुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून, तरी बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवून, उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. इतकं स्पष्ट सूचना दिलेली आहे. पुढे काय आहे? तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे ना त्याने पाहिले, तळव कदाच विजतीला उतुकच होते तेथे जल. करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणी नसे, ऐसी झाली आडविहीर. चिंतावला पितांबर ही या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. खूप मोठा उपदेश आहे इकडे. तो ऐसे झाले अघटित, तुंबा बुडावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. आता इथे काय उपदेश आहे? पितांबर महाराज पहिल्यांदा आपल्या माऊलीला बघतायत, याच्या आधी कधीही त्यांनी बघितलेलं नाही. हा, कीर्तनाला जातोय, वाटेत बंकट भक्त भेटलाय, दोघे कीर्तनाला जात आहेत. पितांबर महाराजांना आणि बंकटलालाला महाराज दिसले. पहिलं दर्शन घेतलंय पितांबर महाराजांनी आणि पहिल्याच दर्शनात महाराज सांगतात जा तुंबा भरणी आण पाणी. का बरं सांगितलं असेल? आणि का त्या नाल्याचंच पाणी आणायला सांगितलं असेल? कसं असतं, पितांबर महाराजांची तयारी होती, अतिशय भाविक. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार, असं पहिलंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो आधीच तयार झालेला. गुरु भेटीची तळमळ त्याच्यात आधीच होती. बंकट भक्त निमित्त झालेला आहे, त्याच्या मनात तो सद्भाव जागृत झालाय आणि महाराजांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. पितांबराला आधीपासूनच विरक्ती आलेली आहे आणि भाविक मन होतं. तिथे गेल्यावर महाराजांनी त्याला बघितलं, त्यांनी महाराजांना बघितलं, तो महाराजांचा झालेलाच आहे. एक परीक्षा महाराजांनी फक्त घेतलेली आहे, त्याची परीक्षा नाहीच. खरं तर त्याला शुद्ध करण्यासाठी तिकडे पाठवलेलं. त्या नाल्यावर गेल्यावर पहिलं त्याला ते गढूळ पाणी दिसलं. आता आपला विचार करूया,
आपल्या मनावर एवढे बाह्य जगाचे संस्कार झालेले असतात की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करताना पहिले निगेटिव्ह विचार करतो. कुठलीही गोष्ट बघा, आंबे आणायला गेलो, चांगले निघतील ना, खराब निघाले तर पैसे परत घेईन ना, आता आंबे तुलाच आणून देईन, मला चांगले आंबे दे. येतो की नाही विचार? 100 रुपयाचा एक आंबा खराब निघाला तर 100 रुपये गेले ना. आपण कधीही विचार करताना आपल्याला पहिलं काहीतरी वाईटच येतं डोक्यात. तसंच वरवर जग बघितलं तर त्यात सगळा गढूळपणाच दिसतो. आणि आपल्याही मनावर असे संस्कार झालेले आहेत की ते जग, आपली दृष्टी अशी झालेली आहे की त्याच्यात थोडासा गढूळपणा असतोच. सगळ्या विश्वात कुठेतरी काहीतरी गढूळपणाच दिसतो आपल्याला. टर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो, ती टर्बिडिटी बाह्य जगातली एक गोष्ट माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना ताई थोडक्यात. आवाज 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 गेला तुमचा. एक मिनिट हं, बघते. येतोय आवाज आता? नाही, बारीकच येतोय. माईक बहुतेक लावून आता येतोय? हा, आता आहे. तर हा, ती गोष्ट कदाचित तुम्ही ऐकलेली असेल. एक बाई डायनिंग टेबलवर सगळे बसायचे जेवायला आणि ती बाई समोर बघायची तर समोरच्या घराच्या बाहेर अंगणात कपडे वाळत घातलेले दिसायचे आणि ती बाई म्हणायची, काय ही बाई समोरची, तिला कपडे धुता येत नाहीत, कसे मळकट कपडे धुतलेले आहेत, असे रोज ती तक्रार करायची. एक दिवस रविवारी डायनिंग टेबलवर सगळे बसले आणि तिने बघितलं की अरे वा, त्या बाईपर्यंत गेलेला दिसतोय निरोप, एकदम आज स्वच्छ दिसतायत कपडे. त्याच्यावर तिचा नवरा म्हणतो, आज मी आपली काच पुसली. तसं ही काच पुसण्याचं काम जे आहे ते महाराजांनी इकडे केलेलं आहे. गढूळ पाणी आहे, सगळं घाण नाल्याचं पाणी आहे, पाय तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. असं असताना सद्गुरु कृपेचा स्पर्श झालेला आहे त्या तुंब्याला. तो तुंबा नुसता ठेवला, तो ओढ्याला खळगा पडला, गढूळ पाणी बाजूला झालं, स्वच्छ पाणी आत भरलं गेलं. पितांबराच्या चित्तातली जी काही घाण होती ती गढूळ पाण्याद्वारे वाहून गेली आणि जे शुद्ध अंतःकरण असतं ते अंतःकरण ओतप्रोत त्यात भरलं गेलं त्या तुंब्यामध्ये. हे का झालं? कारण एकदाच महाराजांनी सांगितलं, ओंजळी ओंजळींनी पाणी भरू नको, तुंबा तिथे ठेव. ते केलं त्यांनी सद्गुरूंच्या वाक्यावर पूर्ण निष्ठा ठेवून ती कृती त्यांनी केली, म्हणून त्याची चित्तशुद्धी महाराजांनी झटक्यात करवली. संतांना हा मल काढणं काय कठीण आहे, त्यांनी संकल्प केला की सिद्धी झाली. मी याला सांगतोय जा आणि तुंब्यावरून पाणी घेऊन ये, त्यांनी ती कृती केली, तो माझा झाला. तिथे जर पितांबर महाराजांनी केलं असतं, जाऊ दे कुठे याच्यात काही दिसत नाहीये, भरूया ओंजळी ओंजळी, संपलं ना तिकडे. नाही ऐकलंय, संतांनी सांगितलेलं वाक्य ऐकलं नाही, संपलं तिकडे. मग आता तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. पण त्या गुरुवाक्यावर निष्ठा ठेवली, ऐकलं, म्हणून हे घडलं. सांगायचा हेतू असा, आपणही कधी कधी सत्पुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी इतक्या मनावर घेत नाही. जेव्हा आपण ह्या गोष्टी मनावर घेऊ आणि आलाय ना त्यांच्या मुखातून, त्यांनी सांगितलंय ना आपल्याला एक माळ जप ह्या मंत्राचा करायचा, मनात कुठलीही शंका न ठेवता तो जप आपण करायचा. का? त्यांनी सांगितलंय, त्यांना माहितीये काय करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं त्यांना कळतंय. माझं हित कशात आहे हे त्यांना माहितीये. ही अतूट श्रद्धा आणि विश्वास जेव्हा आपण सद्गुरूंवर ठेवू, तेव्हा पितांबर महाराजांचं पुढे काय झालेलं आहे हे आपण बघितलेलं आहे. आपुल्या चारिथे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, तेच पितांबर महाराजांच्या बाबतीत महाराजांनी केलेलं आहे.
एकदा त्यांनी पहिल्याच वाक्यावर त्यांचा विश्वास ठेवला म्हणून ही गोष्ट घडलेली आहे. असो, पितांबरांनी तुंबा आणून ठेवला योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर. पंकटलालाची सुपारी मागते झाली साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देईन मज कारण. ते सांगितल्यावर बंकटलालाला आनंद झाला, समाधान झालं की आपल्याकडून काहीतरी मागतायत. पहिल्या अध्यायात काय आलेलं आहे? पत्रावळीची शीत वेचून खातायत. अन्न मागितलं नाही, मला अन्न आणून द्या असं मागितलं नाही, पाणी मागितलं नाही. सगळीकडे ब्रह्माचा उपदेश देतात, एक ब्रह्मजगदांतरी ओतप्रोत भरले असे असं म्हणत, तुम्हा गरज असेल तरी तरी आणून घालावारी. मला नाहीये गरज, तुम्हा गरज असेल तरी आणून घालावारी. मग इकडे एकदा सांगतायत माळणीच्या घरातनं चून भाकरी घेऊन ये. ठीक आहे, त्याचं कारण आपल्याला कळलं, बंकटलालाची परीक्षा बघतायत. पितांबराला सांगितलं जा ओढ्यावरून पाणी घेऊन ये. पितांबराची परीक्षा बघितली. आता बंकटलालाकडे सुपारी का मागतात? महाराजांना सुपारीचं व्यसन होतं? नाही. सुपारी हवी होती? नाही. बरं त्यांना कसं, त्यांना म्हणजे ही गोष्ट अगदी साधी आहे, ही त्यांना कळणं काही कठीण नाही की बंकटलालाच्या खिशात सुपारी आहे. हा, काढ सुपारी खिशातून, फोडन देई मज कारण. काढली सुपारी. सुपारी नव्हते हो मागत ते मागत होते बंकटलालाचं प्रारब्ध पूर्वसंचित. तू दे मला, ती सुपारी मी घेतो आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकतो. मला भेटलास, संपलं तुझं सगळं, पूर्वसंचित सगळं साफ करून टाकतो. कधीही संत स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही मागत नाही, कधीच नाही. त्यांना काही मागायची गरजच नाहीये. कारण माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसे. असं असताना कुणाकडे तरी सुपारी मागावी महाराजांनी? नाही हो, प्रारब्ध मागून घेतलं, आता तू माझा. पुढे अनेक वेळा उल्लेख आलेला आहे जिकडे बंकटाला महाराजांनी माझा म्हटलेला आहे. असो, क्षमा कर. असो, सुपारी द्यायला गेले बंकटलाल. नुसती सुपारी कशी ठेवायची हातावर? जनरली आपण काय करतो, कोणी असं भेटलं हातावर, आता 100 रुपये 500 रुपये काहीतरी ठेवतो. तसंच खिशातनं तेव्हा 2 नाणी, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी मुसलमानीत आणि सारखी चालत होती व्यवहारित या वऱ्हाड प्रांतात, म्हणून ती 2 नाणी काढली. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तुम्ही अर्पिशी. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आहे, त्यांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही, कधीच नाही. ते म्हणायचे की जवळ जरी आले पैसे तरी मला सहन होत नाही. तर एकदा शिष्याने परीक्षा घ्यायची ठरवली. संतांना आपल्याला वाटतं, पण त्यांची खूप परीक्षा होते हो जगात, खूप परीक्षा. आपल्या महाराजांनी काही कमी परीक्षा दिल्या असतील, पण त्यांना त्या परीक्षा कधी वाटल्याच नाही, कारण ते कायम उन्मनी अवस्थेत आणि कायम ब्रह्मस्वरूप असायचे. तर त्या शिष्याने रामकृष्ण परमहंसांच्या उशीच्या खाली काही पैसे ठेवले. दिवसभराचं जे काही होतं ते सगळं पूजा अर्चा सगळं झालं आणि तिथून गेले आपल्या इथे आराम करायला. आणि उशीवर डोकं टेकलंही नसेल की ताडकन उठले. म्हणाले हे इथे काय आहे, काहीतरी इथे काहीतरी आहे. आजूबाजूला 2 शिष्य होते, त्यांना सांगितलं बघा बघा या उशी खाली काय आहे. आणि तेव्हा त्याने उशी उचलल्यावर दिसलं की खाली पैसे आहेत. रामकृष्ण परमहंस म्हणाले, त्यांना अंतर्यामी होते, ते संत होते, त्यांना कळलं हे कोणी केलेलं आहे. त्याला बोलावलं आणि प्रेमाने सांगितलं, मी तुझ्या परीक्षेत पास झालो नापास झालो मला माहिती नाही, हे कृत्य परत करू नकोस बाळा, मला त्रास होतो, ते विष आहे.
हे अवघे विष मला नको याचा स्पर्श. पुढे महाराज काय म्हणाले आहे, काय व्यापारी समजून मला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी. गेल्या वेळी सांगितलं व्यवहार कधी होतो, जेव्हा दोघं असतात तेव्हा. दोन जणांमध्ये व्यवहार, दोन किंवा अधिक. महाराजांच्या दृष्टीने दोन नाही, सगळं एकच आहे. अद्वैत सिद्धांताचा ते पुरस्कार करत आहेत आणि अशा वेळेला त्यांना व्यवहार काय माहितीच नाही. हा, ते काय म्हणाले, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला नाही याची जरुरी. भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतचे. अतिशय सुंदर अशी ही ओवी आहे, जी ह्या ओवीवरच 2-2 तास बोलता येईल. भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतचे. असं बघायला गेलं तर काय, भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतचे एवढंच लिहिलंय. त्यातूनच कितीतरी शिकण्यासारखं आहे. काय हवंय महाराजांसाठी, काही नको हो. तिकडे जाऊन तुम्ही देणग्या देऊ नका ना, तिकडे त्या हुंडीत दागिने टाकू नका. काय पितांबर जेव्हा होते देहात होते तेव्हाही दिगंबर अवस्थेत राहिले, त्यांना तुम्ही आता किती वस्त्राचं दान करा, काही करा, ते हवंय का त्यांना? काहीही नकोय त्यांना. फक्त आणि फक्त तुमचा भाव हवा आहे. मग तुम्ही काहीही करा, तुमचा भाव त्याच्या मागे कसा आहे तेवढाच भाव महाराज ग्रहण करतात, बाकी काही नाही. जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा महाराज येऊन खात नाही तो, पण त्यातला भाव ते घेतात. जे जे काही आपण करतोय त्यातला ते भाव बघताय आणि तेवढंच त्याला हवा आहे. तो भाव कसा असावा, शबरीसारखा असावा. उष्टी बोरं चाखून रामाला दिली, ती रामाने खाल्ली. लक्ष्मण बघतोय आणि म्हणतोय, हे काय रामा, तू त्या भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांचं सेवन करतोयस. मनात म्हणतोय तो, हे काय शोभतं का तुला? तेव्हा शबरी म्हणते, का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हे तो उष्टी, या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. खरोखर गदिमांनी जे लिहिलेलं आहे ते उत्कृष्ट काव्य आहे गीत रामायणाचं, पण त्यातल्या ह्या काही ज्या ओळी आहेत त्या आपल्याला किती सांगून जातात. अभिमंत्रित ती नव्हे तो उष्टी, या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. भाव जो होता शबरीच्या ह्याच्यात, तो भाव रामाने स्वीकारलेला होता. तिचा आपण पुढे पण शबरीबद्दल बोलणार आहोत. सुदामा बायकोनी सांगितलं म्हणून कृष्णाकडे चाललेले, कुठले तरी पोहे जमवून एकत्र करून कृष्णाला काहीतरी द्यायचं म्हणून ते पोहे घेऊन जाते. पूर्ण रस्ता चालत गेलेले आहेत द्वारकेपर्यंत, आणि द्वारकेपर्यंत जाताना वाटेत भूक नसेल का लागली त्यांना, पण त्या पोह्यांना हात नाही लावला, कारण ते तिकडे द्यायचे. काहीतरी फळं वगैरे खाल्ली असतील वाटेत, पण तसेच गेलेले कृष्णाला भेटायला. आणि कृष्णाने काय स्वीकारलेलं आहे, त्या पोहे नाही, त्यातला भाव स्वीकारलेला आहे. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरीती, मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकाराची रीती. एवढे ऋण तरी, मुठभर पोह्यांचं ऋण होतं त्याच्यावर, कृष्णावर. त्याच्या व्याजात, म्हणजे फक्त व्याज किती असतो बँकांमध्ये, इंटरेस्ट 7%, 8%, 9%. तर 60%मध्ये हेमनगरी पूर्ण सुदाम्याची नगरी सुवर्णाची केली, हे व्याजात मिळालेलं आहे. मुद्दलात मुक्ती देणे, मुद्दल काय होते त्या पोह्यांमध्ये, ते मुद्दलाच्या परतफेडीसाठी मुक्तीच देऊन टाकणं, ही कोण्या सावकाराची रीती. गेल्या वेळी जसं सांगितलं की आपण जे देतो आणि ते जे देतात ह्यात तफावत किती असते, की आपण एवढंच करतो, आपल्याला वाटतं आपण एवढं केलं. काल गुरुपुष्य होतं, अनेकांनी पारायण केलं, काही जणांनी ग्रुपवर टाकलं मी पारायण केलं. वाह, मला खरंच हसायला येतं जेव्हा असे मेसेज टाकतात की मी आज पारायण केलं. काय गरज आहे तुम्हाला ग्रुपवर टाकायची? कोणाला सांगायला जाताय तुम्ही? तुम्ही पारायण केलं, कोणासाठी केलं?
महाराजांना ते पारायण पोचलं की नाही हे तुम्ही पारायण करत असताना तुम्हाला समजतं. एक तरी ओवी अशी यावी जिथे डोळ्यात पाणी तरळलंय. महाराज म्हणतायत जीवानो जा निघून बचा मोहोळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता चावावे. हे म्हणत असताना जर डोळ्यात पाणी नाही आलं तर ते पारायण कसं पोचेल महाराजांपर्यंत. विचार करायचा, मधमाशांना महाराज सांगतायत जीवानो जा निघून बचा मोहोळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता चावावे. हे असे जेव्हा सौंदर्य स्थळ येतात आणि आपण त्यांना असंच सोडून पुढे पुढे धावतो ना, तेव्हा ते कनेक्शन होत नाही. ते कनेक्शन तेव्हाच होतं जेव्हा हे आपल्याला कनेक्ट होतं. तर असं अतिशय सुंदर राजगुरू महाराजांनी हे रचलेलं आहे. सुदाम्याचं सांगितलं उदाहरण. तसंच समर्थांचा एक अज्ञान नावाचा शिष्य, त्याच्याबद्दल नंतर बोलू. किती वेळ आहे अजून, म्हणजे गोविंद बुवांचे कीर्तन सुरू करेपर्यंत वेळ आहे का? नाहीतर आपण भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे याच्यावरच थांबूया. ठीक आहे, बघू अजून त्याच्यावर नंतर काही सांगता आलं तर. आता कीर्तन तर सुरू करून देते आणि भावभक्ती नाण्यावर अजून थोडस पुढच्या वेळेला बोलेन. पण महाराजांनी सुपारी घेतली आणि भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तुते याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. की का भेटलो तुला, जी तुझ्या मनातली तळमळ तळमळ चालू होती तो भाव होता. तो भाव मला मिळाला. तो भाव मला जो मी ग्रहण करतो तो भाव तुझ्याकडे होता म्हणून मी तुला पुन्हा भेटलो. नाहीतर शेगावी महाराज आले नसते. बंकटाच्या त्या भावानी, त्या तळमळीनी त्यांना खेचून आणलेलं आहे शेगावात. हे परत आपल्याला अगदी व्यवस्थित लक्षात, का त्या बंकट भक्ताचे आपण आभार मानले पाहिजे की त्याच्या मनात ही जी तळमळ निर्माण झाली त्यांनी महाराजांना शेगावात खेचून आणलं. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनात आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. बर, गोविंद बुवा आलेले आहेत कीर्तनासाठी. काय घेतलं त्यांनी तर अख्ख्या भागवतामध्ये जो ज्ञानाचा स्कंध आहे तो आहे 11 स्कंध. बाकी 10व्या स्कंधात कृष्णाच्या लीला आहेत. त्याच्या आधीच्या स्कंधांमध्ये इतर जे अवतार झालेले आहेत भगवंताचे त्या अवतारांच्या कथा आहेत. पण गोविंद बुवांनी इथे निवडला तो 11 स्कंध आणि त्याच्यात सुद्धा निवडला तो भवसगीता. अतिशय ज्ञान त्याच्यात भरलेला आहे आणि त्यातला एक श्लोक गोविंद बुवांनी घेतलेला आहे, सुरुवात केलेली आहे, पूर्वार्ध विशद केलेला आहे. त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. याचा अर्थ महाराजांना भागवत माहिती होतं नव्हे, त्यातले सगळे श्लोक पाठ होते. बर, श्लोक पाठ होते पण नुसतंच कोणीतरी म्हटलं असतं तर गोविंद बुवांनी इतकं लक्ष दिलं नसतं. त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध बदलणारा पुरुष अधिकारी दिसतो त्याचा, जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणाचं. तेव्हा जेव्हा ते म्हणतायत की हा कोणीतरी अधिकारी दिसतोय, त्या अर्थी त्यांनी उच्चारलेले जे शब्द आहेत ते तुमच्या काळजाचा ठाव घेणारे आहेत. जेव्हा सत्पुरुषांच्या मुखातून काही बाहेर पडतं तेव्हा ते इतकं शुद्ध, पवित्र आणि आपले कान, आपलं चित्त वेधून घेणारं असतं. ते गोविंद बुवांना जाणवलं. कसं आहे, श्लोक म्हणणारे खूप असतात पण श्लोकामध्ये आपल्या ग्रंथातच पुढे आलेला आहे उदात्त, अनुदात्त, स्वरित हे जे प्रकार आहेत हे
त्या श्लोकातनं म्हणता येणं, म्हणून दाखवणं, यासाठी तो अधिकार लागतो, ते शिक्षण लागतं. आणि हे सगळं महाराजांच्या त्या शब्दांमधून गोविंद बुवांना जाणवलेलं आहे. म्हणून ते म्हणालेले आहेत की हा उत्तरार्ध वधणारा पुरुष अधिकारी दिसतो त्याचा. त्या आपण सगळे बोलतो ते वैखरी वाणीतनं बोलतो. वैखरी मध्यमा पश्यंती परा, संत बोलतात ते केवळ परावाणीतनं बोलतात. कुठल्याही अक्षर, कुठलाही स्वर जो पहिला उमटतो तो परावाणीतनं, मग तो वरती चढत चढत वैखरीपर्यंत येईपर्यंत तो डायल्यूट झालेला असतो. पण आपण जे बोलतो ते वैखरीतून बोलतो, पण संतांच्या मुखातून जे येतं ते परावाणीतनं आलेलं असतं. आणि त्या परावाणीतनं जे शब्द येतात ते आपल्या हृदयाला भिडतात. तसंच गोविंद बुवांच्या हृदयाला हे उत्तरार्धाचे श्लोक भिडले आणि त्यांनी सांगितलं त्यांना घेऊन या. त्यांना घेऊन या आणि सगळे त्यांना आणायला गेले. ह्याच्या पुढचा भाग आपण पुढे बघूया, वेळ झालेली दिसतीये. तर सगळे महाराजांना आणायला जात आहेत. बंकटलाल आणि पितांबर हेही गेलेले आहेत. आणि मग आता पुढे काय होतं ते आपण पुढच्या भागात बघू. पुढच्या शुक्रवारी तारीख आहे 29. हा मला जर जमणार असेल तर मी एक 3-4 दिवस आधी तुम्हाला सांगते, नाहीतर चालेल. त्याच्या पुढच्या शुक्रवारी. ताई, ठीक आहे. हा, एवढे रमून गेलो ना, एवढे रमून गेलो की घड्याळाकडे एवढा पटकन कसा 1 तास संपला असं वाटायला लागलं. मी म्हणजे रात्रभर बसू शकतो. एकदम. नाही आणि म्हणजे मी मध्ये इंटरप्ट केलं बहुतेक तुम्हाला, पण इतके एवढा अर्थ म्हणजे खरंच आम्ही बघितलाच नाही हो ग्रंथ असा, नाहीच कळला. म्हणजे आता अशी झलक मिळते आम्हाला की त्या ग्रंथाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. एवढे त्याच्यातले महाराजांच्या गूढ इच्छा. अर्थ महाराज सांगतायत. खरंच सुंदर, खरंच खूप सुंदर. महाराजांकडनंच येत आहे. आणि ते कारण माझी तेवढी पात्रताही नाही, कारण मी बोलताना मी शिकते. पण आम्ही आणि सगळे भाग्यवान म्हणावे लागतील की आज महाराज उपस्थित होऊन आमच्यासाठी हे सगळं वाढतायत आम्हाला. म्हणजे त्यांच्याच द्वारे हे येतंय. आम्ही किती भाग्यवान आहोत आपण की सगळेच आज भाग्यवान आहोत. बंकटलालांकडे का खेचले गेले, काय भाव होता तिथे, नक्कीच. किंवा तो अहंकाराचा त्या माळणीच्या सदनातून आणण्यासाठी का पाठवलं, ही दृष्टीच नव्हती ताई, खरंच नव्हती दृष्टी. म्हणजे नाही, तेच आपण ना वाचत जातो. कदाचित हेच म्हणूनच हे कार्य दिलेलं असेल की पारायण करताना मी नेहमी असं म्हणते की 19वा अध्याय वाचायला अशा व्यक्तीला ठेवतात जो सगळ्यात भरभर तो अध्याय वाचेल. तिकडेच सगळं हे होतं. 349 ओव्या, बाप रे, आहे काय प्रसंग तर महाराजांच्या समाधीचा, आणि तो भरभर वाचून संपवायचा. त्यापेक्षा नाही केलं पारायण तरी चालेल, पण जे वाचावं त्यातलं अर्थ मात्र कळला पाहिजे. बरोबर, खरंच सुंदर. त्यामुळे छान. मलाही आता जे सांगायला पारायण होईल, जे सगळे आज आहेत ते वेगळ्या दृष्टीने पारायण करतील, वेगळ्या भावाने करतील ताई, नक्कीच. आणि आय थिंक हीच मोठी त्यांच्या म्हणजे बस चरणी तेच आमची आहे. ही आहे. तेवढंच हम्म. तेच महाराजांना हवं असेल हो, म्हणून हो, ते एक निमित्त करून बसवलं आहे मला. बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. नक्कीच. चला, खूप छान सेवा वाटतंय करून घेतो. तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट करायला. हो, हो, त्यामुळे हो. खूप खूप धन्यवाद तुमचे, की तुमच्यामुळे मला हे चिंतन होत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. खरंच धन्यवाद. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज महाराज की की जय. जय. जय गजानन. जय गजानन. ताई धन्यवाद, खूप खूप सर्वांचे धन्यवाद. आणि जर प्रतिक्रिया द्यायच्या असतील, आवडलंय तर तुम्ही देऊ शकता. सगळ्यांचे धन्यवाद आहेत. सगळेजण तुम्ही उपस्थित राहिलात, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. येस, जय गजानन. जय गजानन. जय. खूप सुंदर, खूप. ठीक आहे. हा.